हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मिश्र डाळींचे अगदी इन्स्टंट असे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मसुराची आणि 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। अगदी इन्स्टंट आणि थोडे पौष्टिक असे डोसे आपण बनवणार आहोत। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात। डाळी स्वच्छ धुवून घेतल्या की यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं आणि ह्या डाळी साधारणतः 2 ते 3 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायच्यात। इथे तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मस्त अशी भिजवून घेतलेली आहे। आपण साधारणतः 2 ते 3 तास या डाळी भिजवून घेतल्यात। त्यातलं पाणी आपण काढून घेतलंय। त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 वाटी इतके भिजवलेले पोहे आपण यामध्ये टाकणार आहोत। आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्या, त्याची पेस्ट करून घ्यायचे। थोडंसं पाणी टाका पेस्ट करताना। इथे तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे। खूप जास्त पाणी सुद्धा टाकायचं नाहीये, नाहीतर मग पेस्ट लगेचच होत नाही। थोडं असं किंचितसं पाणी टाकायचं आणि पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपलं डोश्याचं बॅटर बनवून रेडी आहे। आता ह्याला मस्त असं फेटून घ्यायचंय आपल्याला। बॅटर अगदी छान असं फेटून घेतल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचंय। खूप जास्त रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचंय। इथे तुम्ही आता कन्सिस्टन्सी पाहू शकता। एक्झॅक्टली ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवंय। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। पुन्हा एकदा बॅटर छान हलवायचंय। बॅटर जितकं छान हलवून घेऊ तेवढे आपले डोसे छान बनतात। इथे डोशांचं बॅटर पूर्णपणे तयार आहे। आता डोसे बनवण्यासाठी एक पॅन घेतलाय। हा नॉनस्टिकचा पॅन आहे, त्याच्यामुळे याच्यावरती काही टाकावं लागत नाही, पाणी किंवा तेल वगैरे। तुम्ही याच्यावरती जर पाणी टाकलं तरीही चालू शकतं। मग कपड्याने ते पाणी पुसून घ्यायचं आणि मग डोसा टाकायचा, किंवा डोसा बनवण्याआधी तव्याला तेल लावून घेतलं तरीही चालतं। तुम्ही ज्या पद्धतीचा पॅन डोसा बनवताना यूज करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही डोसा बनवा। इथे आता डोशाचं बॅटर आपण टाकलेलं आहे। एका बाजूने डोसा छान असा आपल्याला आधी शेकून द्यायचा आहे। यावरून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डोसा अगदी क्रिस्पी बनतो। डोसा घालून थोडासा शेकला की मग हे तेल पसरवायचं, म्हणजे बॅटर इकडे तिकडे पसरत नाही। इथे तुम्ही पाहू शकता। आता हा डोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आपण हा शेकून घेणार आहोत। बराच वेळ तव्यावरती ठेवला तर हा डोसा कडक बनतो आणि पटकन बनवायचा असेल तर अगदी सॉफ्ट असे हे डोसे बनतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डोसे मिश्र डाळींचे असल्यामुळे अगदी पौष्टिक आहेत। तुम्हाला जर कुरकुरीत क्रिस्पी असा डोसा हवा असेल तर कडेने अशा पद्धतीने तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता। इथे अगदी गरमागरम असा डोसा बनवून तयार आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे डोसे सुद्धा बनवून घ्यायचेत। एरवी आपण तांदळाचे आणि उडदाचे डोसे बनवतो तेव्हा ते बनवायला बराच वेळ लागतो। अशा पद्धतीचे डोसे तुम्ही अगदी इन्स्टंट असे घरी पाहुणे आले तरी बनवू शकता। इथे आता आपण तव्याला तेल लावलंय। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डोसा बनवू शकता। तव्याला तेल लावायचं, त्यानंतर बॅटर यावरती टाकायचं, किंवा मग पाणी टाकलं तरीही चालतं। तव्यावर पाणी टाकायचं, कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मग डोस्याचं बॅटर त्यावरती टाकायचं। अगदी छान बनतात हे डोसे, अजिबात चिटकत नाहीत। पहिला डोसा थोडासा खराब होऊ शकतो, त्यानंतरचे अगदी व्यवस्थित बनतात। खोबरं आणि पुदिन्याच्या चटणीसोबत हे डोसे अगदी अप्रतिम लागतात। नक्कीच ही रेसिपी घरी तुम्ही ट्राय करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।